जो शेतकरी समोर होणार त्याला जेसीबी घाल दाबीन मारी टाकसू. अरे रवी करणारा दादागिरी करणारा ठेकेदार आला तर त्याला जशास तसं उत्तर देण्यात येईल. आणि कायदा ह्या आम्हालाही कळतो. दावा कॅनल येथे एक जेसीबी आणि एक दोन अधिकारी महाराष्ट्र शासनाची गाडी घेऊन आले. शेतकरी हा सरळ भावनेने विचारायला गेला, हे काय आहे? तर जेसीबीचा मालक आणि जेसीबी ड्रायव्हर, जेसीबी मालक डायरेक्ट म्हटला, काम चालू हुई तुम्हाला तर काय विधे करी घ्या. जो शेतकरी समोर होणार त्याला जेसीबी घाल दाबीन मारी टाकसू. अशी या कॉन्ट्रॅक्टरची ऑर्गन भाषा होती. म्हणून शेतकरी संतप्त झाला. संतप्त झाल्यानंतर शेतकऱ्याने कुठलाही कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घेऊन सदर जेसीबी वाल्याला विनंती करून आणि महाराष्ट्र शासनाचे जे पाटबंधारेचे अधिकारी होते यांना विनंती करून इथून हातपाय पडून काढून दिलं. पण काम चालू करू नका, आधी नारपारचं पाणी चनकापूरच्या उगमस्थानात टाका, गिरणेच्या उगमस्थानात टाकून चनकापूरमध्ये घ्या आणि मग डाव्या कॅनलचं विस्तारीकरण करा, असं आमचं सर्व शेतकऱ्यांचं प्रांजल मत आहे. पण जर असा कोणी जेसीबी वाला ड्रायव्हर अरेरावी करणारा दादागिरी करणारा ठेकेदार आला तर त्याला जशास तसं उत्तर देण्यात येईल. आणि कायदा ह्या आम्हालाही कळतो. कायद्याची भाषा, दादागिरीची भाषा सर्व पद्धतीने आम्ही संबंधित याला आंदोलनाला सामोरे जाण्याचा आमचा शेतकऱ्यांचा ठाम निर्णय आहे. यापुढचे काय दिशा असणार आहे? जर असं परत एकदा काम चालू झालं तर काय शेतकरी म्हणून तुम्ही काय आंदोलन करणार आहात का? मग नाही, असा जर कोणी दादागिरी करणारा अरेरावी करणारा ठेकेदार साईट वरती आला तर आम्हालाही आमच्या शेतांमध्ये एक एक दोन दोन येळूचे झाडं लावलेले आहेत आणि आम्हालाही टिपरे काढता येतात. टिपरे काढून आणि आमच्या जो 5वीला पुजलेला आहे दगड धोंडे पण आम्हाला हातात घेता येतात. याची काळजी घ्यावी आणि कायदा व सुव्यवस्थेचं जसं आम्ही पाठराखण करतो तसं संबंधित ठेकेदारांनी करावं आणि याच्यावरती प्रशासनाने शासनाने योग्य ती नजर ठेवावी अशी कळकळीची विनंती. विषय असा आहे की इथे आम्ही शासनाच्या सर्व पातळीवर निवेदनं दिलेली आहेत. चनकापूरचं पाणी, नारपारचं पाणी चनकापूरमध्ये आल्यानंतर विस्तारीकरण करावं, तसं शासनाला प्रत्येक स्तरावर प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदनं दिलेले असताना त्यांनी या ठिकाणी जेसीबी आणि काही इरिगेशन डिपार्टमेंटची लोक या ठिकाणी आलेली होती. शेतकऱ्यांनी त्यांना विचारला असता उर्मट उत्तरं त्यांच्याकडनं मिळाली आणि त्या उर्मट उत्तरांमुळे सर्वांना एकत्र यावं लागलं. आमची शासनाला विनंती आहे, लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या ठिकाणी कायद्या आणि सुव्यवस्थेचं पालन करतो आहोत, आपणही करावं. उगाच आंदोलन किंवा त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. आणि जर केला त्यांनी असा प्रकार पुन्हा केला तर त्याला जशास तसे उत्तर आम्हालाही देता येईल ही त्यांनी काळजी घ्यावी. शासनानेही दखल घ्यावी, शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे समजून घ्यावं आणि मग हे काम करावी. नक्की काय प्रकरण घडलं आणि ते इतके शेतकरी जमा झाले, काय प्रकरण होतं? काय असतं, शेतकरी त्याच्या विवंचनेमध्ये असतो आणि लग्न मांडव या गोष्टींमध्ये सर्व शेतकरी आणि शेतीचे कामं कांदे काढणे चालू आहे. पण ज्या वेळेस काही शेतकऱ्यांनी जिथे ते जेसीबी आलं, तो ठेकेदार आला, काही साहेब होते, ते शासकीय कर्मचारी होते, त्यांनी ते आल्यानंतर काही स्थानिक शेतकरी तिथे काही क्षणात उभे राहिले. आपल्या आराईचे काही, शंभळीचे काही, लोणे ठेंगोड्याचे काही. तर त्यांनी तो एक छोटासा मेसेज आपल्या ग्रुपला टाकला, नारपारला ग्रुपला मेसेज आल्यावर. आणि काय आहे माहिती आहे का, नारपारचा ग्रुप म्हणजे कोणी म्हणत असेल हे काही टाकत नाही, परत काही बघत नाही, हा काही विषय नाही. नारपारचा ग्रुप याच्याकरताच तयार केलेलं आहे, पाटाचं कुठलंही काही उठलं त्या क्षणात शेतकऱ्यांनी तिथे हजर राहणं हे महत्वाचं आहे. आम्ही आगारला मांडवाला होतो, ते सर्व सोडून आणि ज्या शेतकऱ्यांनी तो मेसेज टाकला त्या काही क्षणात तिथे 400-500 शेतकरी तिथे पहिले म्हणजे उभेच होते. त्याच्यानंतर आमचे शक्तीभून ते लखमापूरची काही मंडळी, ब्राह्मणगावची सर्व शेंबळीचे सर्व एकत्र आले. त्यांनी जे प्रॉपर शेतकरी आहेत तिथले ठेंगोड्याचे, त्यांनी प्रचंड विरोध केला त्या जेसीबी वाल्याला. त्यांनी काय सांगायचं की आम्ही हे काम करायला आलो, ते काम करायला आलो, ते आणि जो जेसीबी वाला होता त्यांनी अरेरावी केली. मग त्याला आमच्या भाषेत काय सांगायचं आम्ही आल्यावर त्याला सांगितलं. त्या सांगितल्यानंतर त्यांनी ते जेसीबी वगैरे बंद करून ते शेतकरी घेऊनच आले होते. त्याच्यानंतर आम्हाला ते रस्त्यात भेटले, तर मग त्यांनी ते जेसीबी त्याच्या मार्गाला आम्ही लावून दिलं. पण याच्या पुढे आम्हाला आमची एकच मागणी आहे, पहिले नारपारचं पाणी आणा आणि मग तुम्ही या बाकीचा घाट घाला. बाकी आम्हाला काही देणं घेणं नाही. जर याच्या पुढे जर काही असे उद्योग वाढवले, काही करा तुम्ही, रात्रीचं या पहाटेचं या, पण आम्ही हा ग्रुप आमचा जिवंतच राहणार आहे. आम्ही मरण पत्करू
पण शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही हे होऊ देणार नाही. आम्हाला पहिले बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा. पहिले नारपारचं पाणी दाखवा, मग विस्तारीकरण करा तुम्ही. आणि आस्थारीकरणचा तर वरच्याचा बाप बी उतरून आला तरी आस्थारीकरण होणार नाही. पण याच्या पुढे सर्वांनी दखल घ्या, कारण आम्ही निवेदन हे प्रत्येक स्तरावर आम्ही निवेदन दिलेले आहेत. आमच्या पद्धतीने आता पण चालू आहे. आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहोत. भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री साहेब काय सांगतात काय नाही त्याच्यावर आमची पुढची दिशा ठरणार आहे. त्याच्यामुळे आता या ग्रुपच्या माध्यमातून एवढंच नमूद करतो की याच्या पुढे जर हातीताई झाली तर त्याला हे सर्वस्व शासनच जबाबदार राहील, एवढंच सांगतो आणि तेच सांगतो. शेतकरी बांधव आज एकजुटीने या गिरणा डाव्या कालव्यासाठी एकत्र आलो. आज आम्हाला अत्यंत आनंद होतो की एक साधारण ठेकेदार एक JCP घेऊन आला आणि एका क्षणाचा विलंब न करता एका शेतकऱ्याने फोन लावला तर सर्व शेतकरी 10 मिनिटात सर्वजण हजर झाले. पहिल्यांदा मी त्या सर्व शेतकऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आम्ही शक्तीदादांना ज्यावेळेस आम्ही सगळ्या मंत्री महोदयांना निवेदनं दिली आणि निवेदनं देत असताना शक्ती लखमापूरचे आमचे शक्तीभाऊ आहेत यांना भुसे साहेबांनी फोन केला आणि सांगितलं, अरे काय या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शक्तीदादा, या सर्व शेतकऱ्यांना घेऊन आपण मालेगावला या आणि मिटिंग लावा. आम्ही सर्व शेतकरी बांधव तिथं मालेगावला गेलो आणि आम्हाला भुसे साहेबांनी सांगितलं, अरे हा शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे माझाही प्रश्न, मी एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलेलो आहे, पण की पहिल्यांदा विस्तारीकरणाचं काम होत आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आस्थारीकरण होणार आहे. आस्थारीकरण कशासाठी की हे जे फुलं आहेत 42 फुलं की हे 26 किलोमीटर यांचं काम होणार आहे. पण आम्हाला आज लक्षात आलं की साधारण आमच्या शेतकऱ्यांचा कैवारी म्हणणारा आमचे भुसे साहेब आहेत आमदार, त्यांनीच आम्हाला सांगितलं की पहिल्यांदा मातीचं काम होते, पण इथं ठेकेदार आल्यावर ते जर आमच्या शेतकऱ्यांना सांगताय पहिले आम्ही फुलं पाडू, फुलांचं काम करू आणि आस्थारीकरण करू, असे जर ठेकेदार बोलत असतील मग आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा. म्हणजे आज आम्हाला सिद्ध झालं की विश्वास कोणावर ठेवण्यासारखी गंमत नाही. 100% या पाटाचं काम आस्थारीकरणच होत आहे, हे आज ठेकेदारांच्या याच्याने आम्हाला सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे, सर्वांनी एकत्र या आणि एकत्र राहून हा लढा निर्माण करा. कारण जर आस्थारीकरण झालं तर मित्रांनो आज नाही तर पुन्हा कधी नाही, हे लक्षात घ्या. ही आलेली संधी आणि गेलेली वेळ पुन्हा परत येईल. त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र ही जात जोडून विनंती करतो. आम्ही हे नारपारचं पाणी आधी टाका आणि मग या पाट्याचं विस्तारीकरण करा किंवा हात लावा, हा पुढचा निर्णय राहील. परंतु आम्ही त्यांना सांगितल्यावर किंवा आम्ही आमदार साहेबांना, तहसीलदार साहेबांना, तसेच गिरीश महाजन साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. निवेदन दिल्यावर सुद्धा त्यांनी काम चालू करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आम्ही सगळे शेतकरी बांधव इथं जमून त्या कामाला आम्ही बंद केलं आणि त्यांना परत लावले. एवढंच मी आमच्या शेतकरी बांधवाकडून कळकळीची प्रार्थना करतो की हे काम त्वरित बंद करावा. पहिले नारपारचं पाणी आणावा, मग पुढचं काम चालू करावं, अशी सगळ्या शेतकऱ्यातर्फे सगळ्या जनतेतर्फे मी विनंती करतो सरकारला. माझ्या बापाला सुद्धा सगळ्यांना सांगतो की आमच्या शेतकऱ्याच्या भावना त्यांनी समजून घ्याव्यात. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.
तो गडी आमना कॅनलला लावा कॅनलला हे चालू शो तो ते JCB हालणार नाही अमुक नाही आमना सर्व आणि हे बघा, अधिकारी म्हणून तुम्ही तिकडे या. आम्ही रीतसर निवेदन दिलेले आहे त्यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत आमचं निवेदन गेलेलं आहे. आम्ही सगळ्यांना मेल केलेले आहेत. तुमचा हा कोणता प्रोटोकॉल आहे तो गपचूप यायचं आणि कोपऱ्यामध्ये JCB चालू करून कामं चालू करायची त्यांनाही सांगितलं तुम्ही म्हणा, मी काय सांगतो फक्त मला साहेब तुम्ही ती भाषा व्हायची नाही भाषा बोलला तू सर्व कामधंदा सोडी ठेवून तुला एवढाच काय पिशत होत्या बागलांमधला कोणी नेत्यांनी काम दिलं ना त्यांनी मायली तर पाठवली जायचं पण पारकाली बुद्धी होती ती येवानी पारकाली बिसत त्या बाळकावती घेवानी ती जो बी होईल कॉन्ट्रॅक्टर त्याला घेवानी मग यार मागणार नाही लोक खरं काही नाही काही नाही आपोआप हॅलो हा बोला ना काय मोठी करायची बाराही महिने पाणी बरं बरं शासन आपल्यासाठी नाही ते 500 लोक जाऊन जातील आणि नाट्य उभा मोठा आंदोलन नाही हे पण त्यांना मान्य नाही ना शेतकऱ्यांना मान्य नाही काम करू द्यायचं नाही असं आमचा विरोध आहे तुम्ही समजून घ्या सर थांबवायचं का हो थांबवायचं 100% 100 वर्षापासून पाणी जातच आहे तुम्ही 6 महिने 12 महिने एवढा खर्च करा लाख ना काम 10,000 मावतो येते ते करी घ्या ना 12 महिने पाणी ग्रुप सोड द्या हॅलो दावा कॅनल येथे एक JCB आणि 1-2 अधिकारी महाराष्ट्र शासनाची गाडी घेऊन आले. शेतकरी हा सरळ भावनेने विचारायला गेला हे काय आहे तर JCBचा मालक आणि JCB ड्रायव्हर JCB मालक डायरेक्ट म्हटला काम चालू हुई तुम्हाला तर काय विदे करी घ्या जो शेतकरी समोर हो ना त्याला JCB घाल दाबीन मारी टाकसू अशी या कॉन्ट्रॅक्टरची ऑर्गन भाषा होती. म्हणून शेतकरी संतप्त झाला. संतप्त झाल्यानंतर शेतकऱ्याने कुठलाही कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घेऊन सदर JCB वाल्याला विनंती करून आणि महाराष्ट्र शासनाचे जे पाटबंधारेचे अधिकारी होते यांना विनंती करून इथून हातपाय पडून काढून दिलं. पण काम चालू करू नका आधी नारपारचं पाणी चनकापूरच्या उगमस्थानात टाका गिरणेच्या उगमस्थानात टाकून चनकापूरमध्ये घ्या आणि मग डाव्या कॅनलचं विस्तारीकरण करा असं आमचं सर्व शेतकऱ्यांचं प्रांजल मत आहे. पण जर असा कोणी JCB वाला ड्रायव्हर अरेरावी करणारा दादागिरी करणारा ठेकेदार आला
तर त्याला जशास तसं उत्तर देण्यात येईल. आणि कायदा ह्या आम्हालाही कळतो. कायद्याची भाषा, दादागिरीची भाषा सर्व पद्धतीने आम्ही संबंधित याला आंदोलनाला सामोरे जाण्याचा आमचा शेतकऱ्यांचा ठाम निर्णय आहे. यापुढचे काय दिशा असणार आहे? जर असं परत एकदा काम चालू झालं तर काय शेतकरी म्हणून तुम्ही काय आंदोलन करणार आहात का? मग नाही, असा जर कोणी दादागिरी करणारा, आरेरावी करणारा ठेकेदार साईट वरती आला तर आम्हालाही आमच्या शेतांमध्ये एक एक दोन दोन येळूचे झाडं लावलेले आहेत आणि आम्हालाही टिपरे काढता येतात. टिपरे काढून आणि आमच्या जो 5वीला पुजलेला आहे दगड धोंडे पण आम्हाला हातात घेता येतात. याची काळजी घ्यावी आणि कायदा व सुव्यवस्थेचं जसं आम्ही पाठराखण करतो तसं संबंधित ठेकेदारांनी करावं आणि याच्यावरती प्रशासनाने, शासनाने योग्य ती नजर ठेवावी अशी कळकळीची विनंती. आज आराई शिवारात जेसीबी चालू असताना कॅनलचं काम चालू होतं. यावेळी सर्व शेतकरी जमा झाले आणि काय झालं नक्की? काय प्रकार होता? विषय असा आहे की इथे आम्ही शासनाच्या सर्व पातळीवर निवेदनं दिलेली आहेत. चनकापूरचं पाणी, नारपारचं पाणी चनकापूरमध्ये आल्यानंतर विस्तारीकरण करावं, तसं शासनाला प्रत्येक स्तरावर प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदनं दिलेले असताना त्यांनी या ठिकाणी JCB आणि काही इरिगेशन डिपार्टमेंटची लोक या ठिकाणी आलेली होती. शेतकऱ्यांनी त्यांना विचारलं असता उर्मट उत्तरं त्यांच्याकडनं मिळाली आणि त्या उर्मट उत्तरांमुळे सर्वांना एकत्र यावं लागलं. आमची शासनाला विनंती आहे, लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या ठिकाणी कायद्या आणि सुव्यवस्थेचं पालन करतो आहोत, आपणही करावं. उगाच आंदोलन किंवा त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. आणि जर केला त्यांनी असा प्रकार पुन्हा केला तर त्याला जशास तसे उत्तर आम्हालाही देता येईल ही त्यांनी काळजी घ्यावी. शासनानेही दखल घ्यावी, शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे समजून घ्यावं आणि मग हे कामं करावी. नक्की काय प्रकरण घडलं आणि ते इतके शेतकरी जमा झाले, काय प्रकरण होतं? काय असतं, शेतकरी त्याच्या विवंचनेमध्ये असतो आणि लग्न, मांडव या गोष्टींमध्ये सर्व शेतकरी आणि शेतीचे कामं कांदे काढणे चालू आहे. पण ज्या वेळेस काही शेतकऱ्यांनी जिथे ते JCB आलं, तो ठेकेदार आला, काही साहेब होते, ते शासकीय कर्मचारी होते, त्यांनी ते आल्यानंतर काही स्थानिक शेतकरी तिथे काही क्षणात उभे राहिले. आपल्या आराईचे काही, शंभळीचे काही, लोणे ठेंगोड्याचे काही. तर त्यांनी तो एक छोटासा मेसेज आपल्या ग्रुपला टाकला, नारपारला ग्रुपला मेसेज आल्यावर. आणि काय आहे माहिती आहे का, नारपारचा ग्रुप म्हणजे कोणी म्हणत असेल हे काही टाकत नाही, परत काही बघत नाही, हा काही विषय नाही. नारपारचा ग्रुप याच्याकरताच तयार केलेलं आहे, पाटाचं कुठलंही काही उठलं त्या क्षणात शेतकऱ्यांनी तिथे हजर राहणं हे महत्वाचं आहे. आम्ही आगारला मांडवाला होतो, ते सर्व सोडून आणि ज्या शेतकऱ्यांनी तो मेसेज टाकला त्या काही क्षणात तिथे 400-500 शेतकरी तिथे पहिले म्हणजे उभेच होते. त्याच्यानंतर आमचे शक्तीभून, ते लखमापूरचे काही मंडळी, ब्राह्मणगावचे सर्व, शेंबळीचे सर्व एकत्र आले. त्यांनी जे प्रॉपर शेतकरी आहेत तिथले ठेंगोड्याचे, त्यांनी प्रचंड विरोध केला त्या JCB वाल्याला. त्यांनी काय सांगायचं की आम्ही हे काम करायला आलो, ते काम करायला आलो, ते आणि जो JCB वाला होता त्यांनी आरेरावी केली. मग त्याला आमच्या भाषेत काय सांगायचं आम्ही आल्यावर त्याला सांगितलं. त्या सांगितल्यानंतर त्यांनी ते JCB वगैरे बंद करून ते शेतकरी घेऊनच आले होते. त्याच्यानंतर आम्हाला ते रस्त्यात भेटले, तर मग त्यांनी ते JCB त्याच्या मार्गाला आम्ही लावून दिलं. पण याच्या पुढे आम्हाला आमची एकच मागणी आहे, पहिले नारपारचं पाणी आणा आणि मग तुम्ही या बाकीचा घाट घाला. बाकी आम्हाला काही देणं घेणं नाही. जर याच्या पुढे जर काही असे उद्योग वाढवले, काही करा तुम्ही, रात्रीचं या, पहाटेचं या, पण आम्ही हा ग्रुप आमचा जिवंतच राहणार आहे. आम्ही मरणपत करू पण शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही हे होऊ देणार नाही. आम्हाला पहिले नारपार बाप दाखवा आणि ते श्राद्ध करा. पहिले नारपारचं पाणी दाखवा, मग विस्तारीकरण करा तुम्ही. आणि आस्तारीकरणचा तर वरच्याचा बाप बी उतरून आला तरी आस्तारीकरण होणार नाही. पण याच्या पुढे सर्वांनी दखल घ्या, कारण आम्ही निवेदन हे प्रत्येक स्तरावर आम्ही निवेदन दिलेले आहेत. आमच्या पद्धतीने आता पण चालू आहे. आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहोत. भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री साहेब काय सांगतात काय नाही त्याच्यावर आमची पुढची दिशा ठरणार आहे. त्याच्यामुळे आता या ग्रुपच्या माध्यमातून एवढंच नमूद करतो की याच्या पुढे जर अतिताई झाली तर त्याला हे सर्वस्व शासनच जबाबदार राहील, एवढंच सांगतो आणि तेच सांगतो. काय प्रकरण घडलं? आम्ही सर्व शेतकरी बांधव आज एकजुटीने या गिरणा डाव्या कालव्यासाठी एकत्र आलो. आज आम्हाला अत्यंत आनंद होतो की एक साधारण ठेकेदार एक JCB घेऊन आला आणि एका क्षणाचा विलंब न करता एका शेतकऱ्याने फोन लावला तर सर्व शेतकरी 10 मिनिटात सर्वजण हजर झाले. पहिल्यांदा मी त्या सर्व शेतकऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या,
आम्ही शक्तीदादांना ज्यावेळेस आम्ही सगळ्या मंत्री महोदयांना निवेदनं दिली आणि निवेदनं देत असताना शक्ती लखमापूरचे आमचे शक्तीभाऊ आहेत यांना भुसे साहेबांनी फोन केला आणि सांगितलं, अरे काय या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शक्तीदादा, या सर्व शेतकऱ्यांना घेऊन आपण मालेगावला या आणि मिटिंग लावा. आम्ही सर्व शेतकरी बांधव तिथं मालेगावला गेलो आणि आम्हाला भुसे साहेबांनी सांगितलं, अरे हा शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे माझाही प्रश्न, मी एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलेलो आहे, पण की पहिल्यांदा विस्तारीकरणाचं काम होत आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आस्तारीकरण होणार आहे. आस्तारीकरण कशासाठी, की हे जे फुलं आहेत 42 फुलं की हे 26 किलोमीटर यांचं काम होणार आहे. पण आम्हाला आज लक्षात आलं की साधारण आमच्या शेतकऱ्यांचा कैवारी म्हणणारा आमचे भुसे साहेब आहेत आमदार, त्यांनीच आम्हाला सांगितलं की पहिल्यांदा मातीचं काम होते, पण इथं ठेकेदार आल्यावर ते जर आमच्या शेतकऱ्यांना सांगताय पहिले आम्ही फुलं पाडू, फुलांचं काम करू आणि आस्तारीकरण करू, असे जर ठेकेदार बोलत असतील मग आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा. म्हणजे आज आम्हाला सिद्ध झालं की विश्वास कोणावर ठेवण्यासारखी गंमत नाही. 100% या पाटाचं काम आस्तारीकरणच होत आहे, हे आज ठेकेदारांच्या याच्याने आम्हाला सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे, सर्वांनी एकत्र या आणि एकत्र राहून हा लढा निर्माण करा. कारण जर आस्तारीकरण झालं तर मित्रांनो आज नाही तर पुन्हा कधी नाही, हे लक्षात घ्या. ही आलेली संधी आणि गेलेली वेळ पुन्हा परत येईल. त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र राहा ही जात जोडून विनंती करतो. काय घडलं आणि कशासाठी एवढे शेतकरी एकत्र झालेले आहे? अहो या आम्ही हे नारपारचं पाणी आधी टाका आणि मग या पाट्याचं विस्तारीकरण करा किंवा हात लावा, हा पुढचा निर्णय राहील. परंतु आम्ही त्यांना सांगितल्यावर किंवा आम्ही आमदार साहेबांना, तहसीलदार साहेबांना, तसेच गिरीश महाजन साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. निवेदन दिल्यावर सुद्धा त्यांनी काम चालू करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आम्ही सगळे शेतकरी बांधव इथं जमून त्या कामाला आम्ही बंद केलं आणि त्यांना परत लावले. एवढंच मी आमच्या शेतकरी बांधवाकडून कळकळीची प्रार्थना करतो की हे काम त्वरित बंद करावा. पहिले नारपारचं पाणी आणावा, मग पुढचं काम चालू करावं, अशी सगळ्या शेतकऱ्यातर्फे, सगळ्या जनतेतर्फे मी विनंती करतो सरकारला. माझ्या बापाला सुद्धा सगळ्यांना सांगतो की आमच्या शेतकऱ्याच्या भावना त्यांनी समजून घ्याव्यात. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.